झाल्यापासून पुढं 36 लाख रुपये जर तक्रार असताना 36 लाख रुपये मंजूर पडतात म्हणजे हा ते आता दुसऱ्या तक्रारीमध्ये रोज साहेब आपण त्याला जेवढी चौकशी करा म्हणाल का तेवढी अगोदरची क्लिअर देत नव्हते एक अगोदरची क्लिअर देत नव्हते व्यवहारायला रस्ते बांधा रस्ते तक्रार असताना 36 लाख रुपये पडतात आता नवीन तक्रारीमध्ये होईल सर ते आपण मॅडम तुम्ही चांगलं जो पण किती म्हणजे दिवाण वाजले तुम्ही करता चांगलं एखाद्याला सस्पेंड करा कोणाला तरी यांचं समाधान करा त्याच्यात काही विषय नाही पण रीतसर पत्र त्यांना आता पंचायत समितीने दिलेलं आहे त्यांना 2 दिवस खुलासा द्यावा लागतो त्यांनी नाही दिला तरी ते सस्पेंड होणार आहे दिला तरी आहेच बोगस तर त्याच्यात काय स्पष्टीकरण नाही मॅडमने त्यांना पत्र दिलेलं आम्हाला 2 महिने झाले त्यांना पत्र दिले त्यांना सस्पेंड करायचे पत्र दिले त्यांना हे करायचे पत्र दिले ह्याने आम्हाला 3 महिने झाले सीओ कडून आले शिवकून पत्र आपल्याला किती आले तुम्हाला दाखव लमटी पत्र आले आपल्याला शिवचे पत्र दाखवले शिवचे पत्र लमटी आले शिवने 4 दिवसात आले 3 दिवसात कारवाई झाली 1 दिवसात कारवाई करायला सांगितलं 3 महिने लावले 3 दिवसाच्या कारवाई पत्र द्या कालचं स्मरण पत्र दिले 16 तारखेला हे तरी इथं आम्हाला 16 तारखेचं स्मरण पत्र जी नवी तक्रार दिली का त्याचं पत्र आहे याच्याप्रमाणे 1 महिन्यात अहवाल संपूर्ण अहवाल तयार होऊन भेटणार चौथ्या महिन्यात चौथ्या महिन्यात जिल्हा अधिकारी आहेत पत्र तक्रार आपण आता दिली इकडे 13 आता दिली ती मॅडम एखादा पीटीओ नसेल फील्डवर काम त्या सस्पेंड करा ना संपूर्ण देणे विषय मला अधिकार आहे तुमचा ताण वाचन उलट तुम्ही इथे चांगलं काम करताय हे सारे भंगारे तुमची वाट लावा लागली ग्रामपंचायत रोज खालीकडे ताणी बरोबर लोकांना परस्पर संची काही हाईट झाली हाईट सगळ्या म्हणजे याची पुढचं वर्जन झालं ग्रामसेवक तर सस्पेंड होणार म्हणजे होणार 7 दिवसात दिलं त्याच्यात पहिल्या तक्रारीवरती आता हे व्हायला पाहिजे पहिल्या तक्रार मग हे आपले जे आहे ते 1 महिन्याची हे आहे पण ही जी पहिली तक्रार आपली 17 तर किती दिवसात कारवाई होईल मॅडम ते पहिल्या तक्रारीवर 7 दिवसाचा खुलासा असते 7 दिवसाच्या खुलाशानंतर 10 दिवस वाट बघा तुम्हाला दिले ते पत्र वरचं हा त्याचे फोटो पलीकडचे ते तिघांना दोघे 5 जण सगळे घ्या तुम्ही काय करू हात लावा 1 मिनिट थोडं वरी घ्या थोडं गेल्या 2 दिवसापासून पंचायत समिती कार्यालयासमोर मुळूकवाडी येथील ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत आणि आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा। गेवराई तालुक्याचे युवा नेते रणवीर काका पंडित यांनी उपोषणस्थळी भेट दिलेली आहे आणि त्यांच्या हस्ते या मुळूकवाडीकरांचं उपोषण सोडण्यात आलेलं आहे। या ठिकाणी रणवीर काका स्वतः या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे। काका, आपल्या हस्ते उपोषण सोडण्यात आलेलं आहे, उपोषण करताना काय आश्वासन दिलेलं आपण? मुळूकवाडी ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या 3.5-4 वर्षापासून जे सरपंच आणि ग्रामपंचायत आणि संबंधित जे लोक आहेत ह्यांच्या माध्यमातून ग्राउंड लेवलवर भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच्यासाठी हे तरुण कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी ग्रामस्थ सर्वजण सगळ्यांची तक्रार आहे आणि सर्वजण उपोषणाला बसले होते। त्या अंतर्गत प्रामुख्याने शेततळ आणि मोहगणी हे 2 जे योजना आहेत शासनाच्या मनरेगा अंतर्गत आहेत ह्या, तर ह्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। गावात गेलं तर एकही शेततळ तिथं तुम्हाला दिसणार नाही। मोहगणीचं बोगस बिलं उचललेले आहेत। हा आकडा जवळपास हा 6,72,000 आहे।
ते मंजूर झालेले पैसे मोठे आहेत, पण त्यांनी सरपंचांनी आत्तापर्यंत जे पैसे उचललेत हे 6,72,000चा आकडा आहे. आणि आत्ता ते बऱ्याच दिवसापासून या लोकांची मागणी होती की याच्यावर चौकशी झाली पाहिजे. त्या अंतर्गत चौकशीचा अहवाल तिथं मॅडमनी दिलेला आहे. ते डेप्युटी COकडे गेला आहे. त्या अंतर्गत सरपंच, ग्रामसेवक, संबंधित इंजिनियर आणि PTO हे सर्वजण ह्याच्यात त्यांना शो कॉज नोटीस दिलेली आहे आणि 8 दिवसाच्या आत खुलासा करावा असं त्यांना सांगितलेलं आहे. धन्यवाद काका. आज रणवीर काका पंडित यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आलं आहे. त्यांनी जी आश्वासन दिलं आपलं त्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का? आता काका बोलल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आज उपोषण स्थगित केलेलं आहे. तर काकाने आम्हाला सांगितलेलं आहे की माझ्यामुळं 1 महिना तुम्ही टाईम द्या. 1 महिन्यात जर तक्रार नाही झाली तर मी स्वतः तुमच्यासोबत उपोषणाला बसायला तयार आहे. तर काकाच्या शब्दाला आम्ही जागलेलो, त्याच्यामुळे आम्ही हे उपोषण स्थगित केलेलं आहे आज. धन्यवाद.